छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगरावर अख्ख्या चांदगुडे कुटुंबाचा अंत झाला आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे. चांदगुडे कुटुंबातील वाद हे तिघांच्या मृत्यूचं कारण असल्याचं समोर येत आहे. सुरुवातीला आयफोन हे कारण असल्याचं समोर आलं, मात्र ती केवळ चर्चा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यानंतर आता कुटुंबातील वाद हेच खरं कारण असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 17 वर्षापासून चांदगुडे कुटुंबातील दुरावा कमी होत असल्यानं मुरलीधर आणि संगीता यांच्यात वाद पेटला होता, अशी माहिती बहीण शोभा मस्के यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगरांवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या कुणाल चांदगुडेच्या आई संगीता चांदगुडे यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत संगीता चांदगुडे नणंदेवर आपला घर मोडल्याचा आरोप करताना दिसतेय. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या संगीता चांदगुडे यांच्या यूट्यूब चॅनलवर 28,000 सबस्क्रायबर्स होते. त्या चॅनलवर त्यांनी एकूण 178 व्हिडिओ अपलोड केले होते. काही जुन्या व्हिडिओमध्ये त्यांनी नातेवाईकांकडून संपत्ती आणि पैशांवरून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता. संगीता यांच्या या व्हिडिओनं सध्या खळबळ उडाली आहे. संगीता यांचा मुलगा कुणालच्या आत्महत्येमागेही कौटुंबिक कलह हेच कारण असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान कुणालची आत्या शोभा मस्के यांनी दिलेल्या माहितीवरून संगीता आणि मुरलीधर यांच्या नात्यात 4 महिन्यांपासून खटके उडण्यास सुरुवात झाली होती. 4 महिन्यापूर्वी एका भाच्याच्या लग्नाला आला, मात्र संगीता आली नव्हती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मधल्या बहिणीच्या मुलाचं निधन झालं, त्यामुळे मुरलीधर 10 दिवस थांबले. हे पत्नी संगीताला खटकलं. त्यातून वादाची ठिणगी पडली. संगीताने शिवीगाळ करत माझ्या भावाला घराबाहेर काढले होते. चांदगुडे परिवारातील अंतर्गत कलह किती मोठा होता याचाच प्रत्यय त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी दिसून आला. शवविच्छेदनानंतर तिघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर मुरलीधर चांदगुडे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर जालन्यात अंत्यसंस्कार केले. तर संगीता आणि कुणालचे मृतदेह मुकुंदवाडी येथील संगीता यांच्या माहेरी नेण्यात आले. 17 वर्षापासून मुरलीधर आई-वडिलांना बोलत नव्हता. त्यानं आईबाबांचा सांभाळ न केला तरी चालेल, पण त्यानं कमीत कमी त्याला बोलावं अशी त्यांच्या तिन्ही बहिणींची इच्छा होती. त्यानंतर गेल्या 4 महिन्यापासून मुरलीधर यांनी आपल्या फॅमिलीशी जवळीक वाढवली होती आणि हीच गोष्ट संगीताला खटकत होती, असंही शोभा यांनी स्पष्ट केलं. चांदगुडे परिवाराच्या आत्महत्येप्रकरणी कौटुंबिक तणाव, आर्थिक वाद आणि इतरही बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला.